जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आज समाजामध्ये नको त्या गोष्टीला प्राधान्य दिलं जात आहे. नको त्या गोष्टी वाढण्यासाठी या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, परंतु चांगल्या गोष्टी या ठिकाणी होताना कमी दिसत आहेत. परंतु काही ठिकाणी निश्चित चांगल्या गोष्टीसुद्धा या होत आहेत, घडत आहेत आणि अशीच एक चांगली सकारात्मक बाब या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करत आहे. मित्रांनो, मी आलेलो आहे पुणे भोसरी परिसरामध्ये. एक शाहूनगर आहे आणि शाहूनगरमधील हे धम्मचक्र बुद्धविहार आहे. अगदी छान सुबक असं हे बुद्धविहार सर्वसामान्य जनतेच्या सहयोगातून आणि या ठिकाणी व्यवस्था पाहणारे आदरणीय सुरेशजी कसबे साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हे उभं राहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आज समाजाला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ते अचूक हेरून या ठिकाणी कसबे साहेब आणि त्यांच्या सहयोगी मित्रांनी हे बुद्धविहार या ठिकाणी डेव्हलप केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, आज समाजाला चांगल्या दिशेने, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, कर्मकांड न करता विज्ञानवादी दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी या ठिकाणी विहार आता डेव्हलप व्हायला लागलेले आहेत. बाबासाहेबांच्या विचाराने या ठिकाणी प्रभावित होऊन काही लोक या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यातलंच हे एक आदर्श बुद्धविहार जे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकतं, असं हे बुद्धविहार या ठिकाणी डेव्हलप झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मित्रांनो, समाजामध्ये नव्या पिढीसाठी काय आवश्यक आहे तर त्यांच्यासाठी चांगले संस्कार देणं गरजेचं आहे आणि त्या संस्काराबरोबर चांगलं शिक्षण त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि त्या चांगल्या शिक्षणाच्या सोबतच त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहिलं पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, चांगलं स्वास्थ्य निर्माण होण्यासाठी नव्या पिढीमध्ये त्यासाठी बुद्धांचा धम्म आहे, त्याच्यामध्ये पंचशील सांगितलेले आहेत. ते चांगले संस्कार या ठिकाणी नव्या पिढीवर पडणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी हीच पुढची पिढी स्पर्धा परीक्षामध्ये टिकावी म्हणून या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि लायब्ररी फार मोठी या ठिकाणी पाठीमागं 3 मजली ही लायब्ररी अभ्यासिका या ठिकाणी निर्माण केलेली आहे, ज्यामध्ये सर्वसामान्य बौद्ध समाजातली मुलं या ठिकाणी घडत आहेत आणि त्याच्यासोबत या ठिकाणी वधूवर सूचक केंद्रसुद्धा या ठिकाणी या संस्थेच्या या विहाराच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. आणि सर्वप्रथम या ठिकाणातून जे मुलं घडली जातात ते मुलं ह्या जे महामानवांचे विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्या महामानवांच्या समतावादी विचारांना या ठिकाणी स्मरण करून त्यांचा अभ्यास करून या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं या ठिकाणी तयार होत आहेत. आणि निश्चित मित्रांनो, असं बुद्धविहार फार कमी पाहायला मिळतात आणि असे विहार हे प्रत्येक गावागावात होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक गावामधील बौद्ध समाज आणि इतरही सर्व बहुजन समाज इथं ह्या लायब्ररीमध्ये येण्याबाबतीत असं कुठलं बंधन नाही. सर्व बहुजन समाजाचे मुलं या ठिकाणी या लायब्ररीचा, अभ्यासिकेचा 24 तास उपयोग करू शकतात आणि हे या ठिकाणी अभ्यास करून चांगले मोक्याचे पदं गाठू शकतात, चांगले स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवू शकतात. त्याच्यामुळं हे सर्व बहुजन समाजासाठी, ज्या समाजाला म्हणजे कुठलेही हक्क अधिकार नव्हते त्या समाजाला मेनस्ट्रीम प्रवाहामध्ये येण्यासाठी असे विहार, अशी व्यवस्था प्रत्येक गावात निर्माण होणं फार गरजेचं आहे. आणि हेच बाबासाहेबांचं फार मोठं स्वप्न होतं. बाबासाहेबांना संपूर्ण भारत बौद्धमय करायचा होता आणि ही बौद्ध व्यवस्था अशी प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. बुद्धविहार
त्याला सोबत अटॅच लायब्ररी, अभ्यासिका आणि त्याच्यासोबत या ठिकाणी व्यायामशाळा असेल, संस्कार केंद्र आहे. तर अशा प्रकारचे हे फार चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला या विहाराच्या माध्यमातून पाहायला मिळते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि हे विहार निर्माण करण्यामध्ये फार मोठं मोलाचं योगदान असलेले आदरणीय सुरेशजी कसबे साहेब आणि त्यांना सहयोग देणारे सर्व अनुयायी, बौद्ध अनुयायी या सर्वांचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आपल्याला पुण्यामध्ये कधी यायचं जर झालं तर हे विहार नक्की पहा. पिंपरी चिंचवड भोसरी भागामध्ये जी बर्ड व्हॅली म्हणून पाहण्याचं जे स्पॉट आहे त्याला लागूनच हे धम्मचक्र बुद्ध विहार आहे. आणि हे बुद्ध विहार आपण या ठिकाणी या परिसरामध्ये आलात तर नक्की पाहावं आणि या ठिकाणाहून आदर्श घेऊन प्रत्येक आंबेडकरवादी बौद्ध बांधवांनी आपल्या गावामध्ये असं बुद्ध विहार निर्माण करण्यासाठी सहकार्य करणं, परिश्रम घेणं खूप गरजेचं आहे. हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या मिशनचं काम आहे असं मी या ठिकाणी मानतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान. माझं नाव रावसाहेब खंडागळे. बुद्ध विहाराची सुरुवात ही जवळजवळ 92-93 झाली, परंतु याला गती मिळाली 97ला. 97च्या नंतर मग याच्यामध्ये लोकांची संख्या वाढली, तसतसे लोक आकर्षित झाले आणि इथलं कामकाजाचा आढावा पाहता इथं लोकांमध्ये एकदम जागरूकता निर्माण झाली आणि धम्माचं कार्य कसं आहे आणि कसं राहावं हे इथून आमच्या धम्मचक्र बुद्ध विहाराच्या माध्यमातून लोकांनी आदर्श घेतला आणि लोक इथं हळूहळू वाढत गेली आणि चांगले क्लासहून अधिकारी इथं काम करतात आणि निस्वार्थीपणे सेवा देतात. काय कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ म्हणून नाही, तर विशेष बाब म्हणजे इथं स्वयंस्फूर्तीनं काम करतात. इथं काय काय व्यवस्था आहे? इथं MPSC, UPSC, CA ची परीक्षा, पोलीस भरती याचा अभ्यासक्रम केला जातो आणि कधी कधी प्राचार्य वगैरे जर असतील तर त्यांच्यामार्फत त्यांच्या विषयाला अनुसरून इथं अभ्यास वर्ग घेतला जातो. अशा पद्धतीने इथे उपक्रम चालू आहे. कसं आहे माहिती का, या ठिकाणी धम्मभूषण सुरेश कसबे साहेब आहेत, त्याचे मेन अध्यक्ष आहेत, बाकीचे ट्रस्टी आहेत आणि ट्रस्टी पण म्हणजे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत. शासकीय सेवेमध्ये, निमशासकीय सेवेमध्ये कर्मचारी आहेत, ते सेवानिवृत्त झाले आणि तनमन धनाने इथं काम करतात. आता इथला उपक्रम सांगायचं म्हणजे ज्या ठिकाणी महापूर आलं होता, पाण्याने थैमान घातलं होतं, तर सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर वगैरे या भागामध्ये कश्यप साहेबांच्या माध्यमातून टीम तिथं गेली आणि त्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून त्यांना धम्मदान दिलं, त्यांना कपडे दिले, अन्न वस्त्र दिले. अशा माध्यमातून इथनं सेवा केली समाजाच्या माध्यमातून. ते समाजाचे म्हणजे आपलेच आहेत म्हणून नाही, तर इतर बहुजन समाजाच्या लोकांना पण त्यांनी सेवा दिली. अशा पद्धतीनं इथलं कार्य महान आहे आणि खूप म्हणजे अनमोल कार्य आहे आणि समाजाला एक दिशादर्शकता मिळते याच्यातून. आणि इथं 2014ला इथं भगवान बुद्धांच्या अस्थी आल्या होत्या, 200 भिक्षू होते आणि 5 जानेवारी 2014ला कसबे साहेबांचा वाढदिवस होता. त्या निमित्तानं 200 भिक्षू इथं स्थायिक झाले होते आणि त्यांच्या माध्यमातून इथं खूप चांगला उपक्रम झाला आणि हा पुणे जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये याची धम्मचक्र बुद्ध विहार शाहूनगरची ख्याती पसरलेली आहे. या बुद्ध विहाराच्या माध्यमातून आणखीन काय बुद्ध विहाराला काही मदत आर्थिक वगैरे झालेली का, केलेली आहे? केलेली आहे. आता समजा ज्या ठिकाणी बुद्ध विहाराला आर्थिक पाठबळ देण्यासाठी कसबे साहेबांच्या माध्यमातून देणगी दिलेली आहे, काही विहारांना बांधकामं करून दिलेली आहेत, काही विहारांना धर्मदान म्हणून पुस्तकं दिलेली आहेत. म्हणजे उपक्रम खूप चांगल्या प्रकारचा आहे, स्तुत्य उपक्रम आहे. जिस आसन में आराम से बैठ सकते हैं उसी आसन में बैठें. कमर, पेट, गर्दन, सीट